लाडकी बहीण योजना नियमामध्ये बदल झालेले आहेत। बघा, तिसऱ्या टप्प्यामध्ये एक नवीन अपडेट समोर आलेले आहे। काही प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत। ज्या ताईंना 4,500 रुपये भेटायचे होते त्यांना 1,500 रुपये भेटलेले आहेत। लक्षात घ्या, त्यांना 4,500 ऐवजी 1,500 रुपये भेटलेले आहेत। अशा कोणी ताई होत्या का ज्यांना 4,500 भेटायचे होते पण 1,500 रुपये भेटले आहेत? आजपासून एक नवीन नियम लागू झालेला आहे। सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की अशा कोणी ताई आहेत का ज्यांनी ऑगस्ट महिन्याच्या अगोदर फॉर्म भरला होता पण त्यांना अप्रूव्हल आल्यानंतर पण प्रॉब्लेम झाला होता, पेंडिंग आलं होतं किंवा पेंडिंग विलेज लेवल दिसत होतं, ऑड लेवलला पेंडिंग दिसत होतं, त्यांना 4,500 रुपये ऐवजी 1,500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत। एक नवीन नियम लागू झालेला आहे। कोणाकोणाला ताईला आज 1,500 आलेत कमेंट बॉक्स मध्ये सांगा। पण लक्षात घ्या, बाकीच्या ताई ज्या आहेत ज्यांना 3,000 रुपये ऑलरेडी भेटले होते त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत परत एकदा। पण ज्या ताईंना 4,500 रुपये भेटायचे होते पण त्याच्याऐवजी 1,500 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत। एक नवीन नियम या ठिकाणी आलेला आहे। आजची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। तर तुम्हाला किती रुपये भेटलेत आतापर्यंत मला कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। चला, सगळ्यांनी नाव सगळं सांगायचंय, गाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, फॉर्म अप्रूव्ह कधी झाला होता, सबमिट कधी झाला होता, सगळ्या गोष्टी मला सांगायचे। कारण तुमचे सगळ्यांचे प्रश्न उत्तर अशा स्वरूपात मी घेणार आहे। चला सुरुवात करूया प्रश्न उत्तरांना। सगळ्यात पहिला प्रश्न बघूया काय ताई म्हणतायत। तर गाव वटपाड़ी तालुका हिमायतनगर नांदेड़ जिल्ह्यामधून बोलतायत। नहीं सर, मुझे नहीं आए 1,500 रुपए। दीदी आप टेंशन मत लो, आपको आज या कल तक, देखो आज 29 है, कल 30 सितंबर है, आज या कल आपको 2 दिन में पैसे आ जाएंगे। पर आपने फॉर्म कब सबमिट किया था, कब आपने अप्रूवल आया था, कब आपको डीबीटी आया था, कृपया करके एक बार डाल देना। चलो पुढचा प्रश्न बघूया। या ठिकाणी म्हणतात 23 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 24 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, एक पैसा पण आला नाही पुणे जिल्ह्यामध्ये। पुणेवाल्या ताईंनी, मुंबईवाल्या ताईंनी, ठाण्यावाल्या ताईंनी काळजी करायची कारण नाहीये। आज संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। काही त्यांना पडले पण असतील, लक्षात घ्या। काही त्यांना अजून पैसे आले नाहीत, काळजी करू नका। 30 सप्टेंबर म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला 100% पैसे येऊन जातील जर तुम्ही सगळ्या गोष्टी कंप्लीट। या ठिकाणी बघा, अप्रूव्ड आहे तुम्हाला 24 ऑगस्टला अप्रूव्ड आलंय म्हणजे एका दिवसात अप्रूव्हल एका दिवसात आलंय। डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्हल आला असेल जाऊन चेक करा। विलेज लेवलला पेंडिंग असू शकतं, वॉर्ड लेवलला पेंडिंग असू शकतं। जर तुम्हाला याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये स्क्रुटिनी जर लागला असेल, फॉर्म जर तुमचा पेंडिंग परत पडला असेल, प्रिव्हिजनली रिजेक्ट आला असेल, पैसे भेटणार नाहीत। ताईंनी कृपया करून, या ज्या ताई आहेत त्यांनी लवकरात लवकर जाऊन चेक करायचंय फॉर्म भरलाय। वेबसाईटवर फॉर्म भरला असणार आहे तुम्ही, तर वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर चेक करा तुम्हाला प्रिव्हिजनली रिजेक्ट काय आलेलं आहे का। जर प्रिव्हिजनली रिजेक्ट आलं नसेल तर उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला 100% पैसे भेटून जातील, काळजी करू नका। चला पुढचा प्रश्न बघूया। पुढच्या ताई म्हणतायत पालघर डिस्ट्रिक्ट नाही आले पैसे। यस, तुम्हाला सांगितलं मी, ठाणे असेल, पालघर असेल, मुंबई असेल, कोकणातल्या जिल्ह्यांना पैसे राखून ठेवले कार्यक्रम, रायगड जिल्ह्यामधला कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे तुम्हाला आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत 100% पैसे येऊन जाणार आहेत, काळजी करू नका। चला पुढचा प्रश्न। वेबसाईट बंद आहे अंगणवाडी सेविका म्हणत आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये। अंगणवाडी सेविका ताईंना सांगा वेबसाईट चालू झालेली आहे। ज्या ताईंना माहित नसेल, अंगणवाडी सेविकांना माहित नसेल, त्यांना माझा नंबर द्या, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, त्यांच्याशी सांगतो वेबसाईट सुरू झालेली आहे। वेबसाईटवर जाऊन तुम्हाला युजर आयडी पासवर्ड माहित नसेल, तुमच्या वरिष्ठाबरोबर संपर्क करायचा आहे, वरिष्ठाकडून तुमचा युजर आयडी पासवर्ड घ्यायचा आहे आणि सगळ्यांना मदत करायची आहे। सगळ्या वेबसाईट चालू झालेल्या आहेत, फक्त नारी शक्ती ऍपला प्रॉब्लेम आहे। वेबसाईट चालू आहे, काळजी करायची कारण नाहीये। पुढचा प्रश्न बघूया। या ठिकाणी प्लीज दादा माझी कमेंट बघा। तर मनीषा बिराजदार ताई म्हणतात, मनीषा बिराजदार ताई काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पैसे 100% येतील जर तुमचं सगळं अप्रूव्हल असेल तर। अंगणवाडी सेविकांना आजच जाऊन परत एकदा सांगा की वेबसाईट चालू झालेली आहे, वेबसाईटवर जाऊन तुमचा युजर आयडी पासवर्ड टाका, 100% ओपन होणार आहे। वेबसाईट सुरू झालेली आहे। मनीषा बिराजदार त्या ताई म्हणत होत्या माझी कमेंट्स वाचा। यस, तुमची कमेंट्स घेतलेली आहे। यस, कोणाचे काही प्रश्न असतील या स्वरूपात
बघा, कुणाला प्रश्न विचारायचे असेल नाव टाका, गाव टाका, जिल्हा टाका, कधी फॉर्म भरला होता ते टाका, अप्रुव्हल कधी आलं तर डीबीटी कधी झालं तर सगळ्या गोष्टी पटपट कमेंट बॉक्स मध्ये टाकायच्या आहेत. पुढचा ताईचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा, ठाणे जिल्ह्यातील पैसे आले का? माझं 26 ऑगस्टला अप्रुव्हल झालं होतं, 31 सीडिंग झालं होतं, पैसे आले नाही. ताई तुम्हाला ते सांगतोय, बऱ्याच ताई कोकणामधल्या आहेत. कोकण, पुणे, नागपूर, नाशिक हे जे जिल्हे आहेत, मोठे मोठे जिल्हे, त्यांनाच फक्त पेंडिंग आहेत, कारण की याद्या मोठ्या आहेत. तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतोय, जवळजवळ 10 दिवसापूर्वीचा माझा व्हिडिओ जाऊन बघा. त्यांना मी सांगितलं होतं, मी बँकेमध्ये ज्यावेळेस गेलो होतो त्यांना विचारलं होतं, ते सांगत होते की सर, ज्या जिल्ह्यामधल्या मोठ्या लिस्ट आहेत त्यांना प्रोसेस करायला वेळ लागतो. जवळजवळ 2 कोटी या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी आम्हाला पुढे पैसे पाठवायचे, डीबीटी करायचे. त्याच्यामुळे मोठे मोठे जिल्ह्यांना हळूहळू पैसे येतील. ज्या ज्या ताईंना अजून पैसे आले नसतील मोठ्या मोठ्या जिल्ह्यातल्या, काळजी करू नका, उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला 100% पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न बघूया. मी 24 ऑगस्टला फॉर्म भरला होता, अप्रूव्ड पण झाला होता, आणखी पैसे आले नाही, 4,500 रुपये. या ठिकाणी 24 ऑगस्टला फॉर्म झालता, पण तुम्हाला अप्रुव्हल कधी आलं ते सांगा. ताई लक्षात घ्या, 31 ऑगस्टच्या अगोदर अप्रुव्हल आलं तरच 4,500 रुपये भेटणार आहेत. पण आज अजून एक नियम नवीन लागलाय, काही काही ताईंना 4,500 ऐवजी 1,500 रुपये भेटायलेत. तुमचं अप्रुव्हल कधी आलं, डीबीटी कधी कंप्लीट झालं, याच्यावर खूप अवलंबून आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला परत एकदा विचारतोय, बघा 31 ऑगस्ट या 31 ऑगस्टच्या अगोदर तुमचा फॉर्म सबमिट पाहिजे. पहिली गोष्ट, 31 ऑगस्टच्या अगोदर तुमचं अप्रुव्हल पाहिजे. दुसरी गोष्ट, आणि 31 ऑगस्टच्या अगोदर तुमचं डीबीटी त्याला कंप्लीट पाहिजे. त्याच ताईंना या ठिकाणी 4,500 रुपये भेटणार आहेत. 4,500 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील, जुलै आणि ऑगस्टचे जर पैसे पाहिजे असतील, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला 31 ऑगस्टच्या अगोदर कंप्लीट पाहिजेत. जर 31 ऑगस्टच्या अगोदर सगळं कंप्लीट असेल, 4,500 रुपये भेटतील. पण जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचं जर कंप्लीट झालं असेल तर 1,500 रुपये भेटणार आहेत. नवीन नियम लागू झालेला आहे. 1,500 रुपये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचेच फक्त भेटणार आहेत, जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत. मोठा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. चला, या ताईंनी नितीन रानसिंग या ताईंनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की बाबा तुम्ही फॉर्म कधी अप्रूव्ड झाला होता, डीबीटी कधी झालं होतं, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. चला पुढचा प्रश्न बघूया. 24 को फॉर्म भी भरा था, 26 को अप्रूवल आया है, लेकिन अभी तक 1 रुपया भी आया नहीं है. मुंबई विरार से बात कर रही है दीदी. आपको मैं एक बार फिर से बोल रहा हूं, मुंबई वाले, ठाणे वाले जो जिले हैं उनको पैसे अभी तक आए नहीं है. टेंशन मत लो, आज को आपको पैसे मिलेंगे, आज नहीं तो कल शाम तक आपको पैसे मिल जाएंगे. टेंशन मत लो, ये सब आपका सब कंप्लीट है, आपको 100% पैसे मिलने वाले हैं. चला पुढचा काही प्रश्न असतील तुमचे कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर विचारायचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. कविता दिलीप सकलकर, नांदुरा, जिल्हा बुलढाणा. सर, आज मला सकाळी 11:50 1,500 रुपये मिळाले. सर, खूप खूप छान माहिती दिली आहे तुम्ही, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यस ताई, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पैसे भेटले, तुमचं अभिनंदन आहे. सर्व ताईंनी त्या ताईंचं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्यायच्या, त्यांना पैसे भेटले. 4,500 रुपये या ठिकाणी ताईला भेटले. त्या किती भेटले, सॉरी 1,500 रुपये भेटले, म्हणजे त्यांना ह्या तिसरा टप्पा भेटून गेलेला आहे. लक्षात घ्या, 1,500 रुपये भेटले म्हणजे त्यांना पहिले 3,000 भेटले होते, आता हे 1,500 भेटले म्हणजे त्यांना 3 टप्पे कंप्लीट झालेत. ताईंचं खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन पण आहे. पुढच्या ताईंना 1,500 रुपये भेटावत म्हणून खूप खूप शुभेच्छा. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. झनकना शुभांगी राठौड़, 26 अगस्त को फॉर्म भरा, 27 अगस्त अप्रूव्ड मैसेज आया, अकाउंट नंबर अलंकार अकेला का दिया, दुकान में दिखा दे, आधार लिंक वगैरह, मेरा क्या पैसे पुणे में, पूनम, पालघर जिला और मुंबई. ओके, काही टेंशन मत लो दीदी, आपका पैसा भी जल्दी आएगा. पुणे में से बात कर रहे हैं तो पुणे में अभी तक पैसे नहीं आए, तो आज या कल तक आपको पैसे मिल जाएंगे, टेंशन मत लो. चला पुढचा प्रश्न. जुलैमध्ये फॉर्म भरला होता आणि डीबीटी पण ओके आहे, तरी पण अजून आम्हाला 1,500 रुपये नाही मिळाले.
नाशिक जिल्हा मिळणार नाही का? नाही, नाशिक जिल्हा ओके, नाशिकच्या ताईच आहे बघा. ताई तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला होता, तुम्हाला पहिला हप्ता भेटला होता का? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिला आणि दुसरा हप्ता भेटला होता, कारण की जुलैमध्ये म्हणजे खूप जुना फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले होते का? 3,000 रुपये. जर 3,000 रुपये भेटले असतील तर 100% तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत पैसे भेटतील. कारण तुम्हाला सांगतोय, जिल्हा पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या मोठ्या मोठ्या जिल्ह्यांचे पैसे अजून काहीच प्रमाणात भेटलेत. असं नाही की कोणाला भेटले नाहीत, काही लोकांना भेटले. त्याच्यामुळे हळूहळू भेटतील. उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या लिस्ट कंप्लीट होतील. उद्या संध्याकाळपर्यंत सर्वांना पैसे भेटून जातील. त्याच्यामुळे ज्या काही नाशिकमध्ये आहेत त्यांना पण उद्यापर्यंत पैसे भेटतील, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. अजून किती वाट बघायची? 1 रुपया पण आला नाही. फॉर्म बघायला सांगितलं मी, आज फॉर्म पण बघून आले. नेट कॅफेवर अप्रुव्हल झालेलं सर्व व्यवस्थित आहे, बघून आली. आता खातं पण चेक केलं तरी 1 रुपया पण आला नाही. ताई काही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी अप्रुव्हल आहेत. तुम्ही फक्त जर मोठ्या मोठ्या जिल्ह्यात असाल, मुंबई ठाणे वगैरे, तर काळजी करायची कारण नाही. 100% आज तुम्हाला किंवा उद्यापर्यंत गुड न्यूज भेटणार आहे. तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत, काळजी करू नका. लक्षात घ्या, ज्या ताईंना तिसरा हप्ता आला तातडीचे आदेश देखील आलेले आहेत. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नवीन निधी वितरणाची सुरुवात. ज्या ताईंना बघा पैसे आले नव्हते 25 सप्टेंबर पासून, बघा लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी बघू शकता 25 सप्टेंबर पासून या ठिकाणी 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. नवीन निधी बघा, निधी वितरणाचे वेळापत्रक पण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. उद्यापर्यंत तुम्हाला 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. उद्या संध्याकाळपर्यंत 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत. कुणाचे काही अजून प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये मला पटपट विचारायचे आहेत. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. कमेंट बॉक्समध्ये मला सगळ्यांनी एक प्रश्न विचारायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. प्रत्येक ताईचे एक लाईक यायला पाहिजे, कारण की आज तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. आणि आज जरी नाही भेटली, उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत 100% ज्या ताईला पैसे आले नाहीत, 100% सांगतो उद्या संध्याकाळपर्यंत कुणाचीच अडचण राहणार नाहीत. पण तुम्ही पात्र असताल तर. जर ज्या ताई पात्र नसतील त्यांना थोडं चेक करावं लागेल आपल्याला परत एकदा की नेमका प्रॉब्लेम त्याचा काय झालेला आहे. पण सगळ्या गोष्टी जर कंप्लीट असतील, तुम्ही स्क्रुटिनीमध्ये बसत असताल, 100% तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत पैसे भेटणार म्हणजे भेटणार. लक्षात घ्या, काळ्या दगडावरली पांढरी रेष समजा. लक्षात घ्या, पैसे भेटणार म्हणजे भेटणार. हा लाडका दादा तुमच्यासाठी दररोज काहीतरी नवीन माहिती घेऊन येतोय, दररोज अपडेट करतोय, तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. या मेहनतीसाठी एक लाईक तर करायचंच आहे. तुमच्यासाठी झगडत राहणार आहे. जोपर्यंत एक ना एक ताईला पैसे भेटत नाही तोपर्यंत हा दादा तुमच्या सोबत असणार आहे. प्रत्येक ताईला मदत करणार आहे. आणि लाडक्या ताईंनो, तुम्ही सपोर्ट केला तर शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. सगळ्यांनी सपोर्ट करत राहायचं आहे. पैसे तुम्हाला यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.